सदाशिवराव मंडलिक यांच्यानंतर शाहू महाराज छत्रपती हात उंचावणार। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी अपेक्षेप्रमाणे गुरुवारी जाहीर झाली। या मतदारसंघातून काँग्रेस तब्बल 25 वर्षांनंतर हात चिन्ह घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहे। महाविकास आघाडीमध्ये कोल्हापूरची जागा शिवसेनेकडे होती। बरेच उमेदवार चर्चेत होते, परंतु काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी शाहू छत्रपती यांचे नाव पुढे आणल्यानंतर अन्य इच्छुकांची नावे व रस्सीखेच ही कमी झाली। राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी पुढाकार घेतल्यानंतर शाहू छत्रपती यांच्या नावाची औपचारिक घोषणा होण्याचे तेवढे राहिले होते। कोल्हापूरच्या सामाजिक जीवनाशी एकरूप झालेले शाहू छत्रपती हे राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत आहे। त्यांची वैचारिक भूमिका अत्यंत स्पष्ट आहे आणि हेच उमेदवारी मिळण्यामागे महत्त्वाचे कारण आहे। राजघराण्याचे वारसा असूनही ते कधीच राजेशाही थाटात वावरले नाहीत। सर्वसामान्य जनतेशी त्यांची नाळ कायमच जोडली गेली आहे। उच्चशिक्षित व कोल्हापूरच्या प्रश्नांची जाण असणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याबद्दल जनतेमध्ये आदर आहे। आता तब्बल 25 वर्षांनंतर काँग्रेस प्रेमी जनतेला हात या चिन्हावर मतदान करण्याची संधी निर्माण झाली आहे। शाहू महाराज छत्रपती यांचा जन्म 7 जानेवारी 1948 ला मुंबईत झाला। त्यांचे शिक्षण बेंगलोर येथील बिशप कॉटन स्कूलमध्ये झाले, तर 1967 मध्ये इंदोरच्या कॉलेजमधून त्यांनी इतिहास, अर्थशास्त्र व इंग्रजी अशा 3 विषयातील पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे। त्यांना वाचनाचा छंद असून एक भव्य असे ग्रंथालयही त्यांच्याकडे आहे। पहिल्यापासूनच आमदार सतेज पाटील हे कोल्हापूरच्या जागेसाठी आग्रही होते। आम्ही सर्वजण विजयाचा गुलाल उधळण्यासाठी तयार आहोत। महाविकास आघाडीचे सर्व घटक शाहू महाराजांच्या विजयासाठी दिवसरात्र राबून या विजयाचे शिल्पकार होतील। जनता या निमित्ताने शाहू विचारांचा जागर करून विक्रमी मताधिक्याने त्यांना संसदेत पाठवेल, असा ठाम विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शाहू महाराज यांनी सर्व पक्षांचे, नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे व जनतेचे आभार मानले।